धामणगाव रेल्वे परिसरातील यवतमाळ बायपास रोडवर 30 मे रोजी सायंकाळी यवतमाळ रोडवरील गोडाऊन परिसरातील एक अनोळखी पुरुष जातीचे निळ्या रंगाचा जीन्स पॅन्ट घातलेले अर्धवट कुजलेल्या अवस्थेत असलेले शरीर धामणगाव पोलिसांना आढळून आले। सदर अर्धवट मृतदेह धामणगाव रेल्वे येथे सापडल्यानंतर परिसरात अनेक शंकाकुशंकांना पेव फुटले। पोलीस उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे यांच्या आदेशानुसार 3 दिवस मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवून या मृतदेहाचे कुणी नातेवाईक मिळत नसल्याने यांचा शोध घेतला। शेवटी मृतदेह अर्धवट अवस्थेत असल्यामुळे जास्त दिवस ठेवणे शक्य नव्हते। धामणगाव रेल्वे तालुक्यात कार्यरत असलेल्या मातोश्री फाउंडेशन या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष उमेश भुजाडणे यांना धामणगाव रेल्वे पोलिसांनी माहिती दिली असता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मृतदेहाचा अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी स्वीकारली। दुपारी 12 वाजता 45 डिग्री तापमानामध्ये सुद्धा कशाचीही पर्वा न करता मातोश्री फाउंडेशनने स्वतःच गाडी आणून मृतदेहावर हिंदू स्मशानभूमी धामणगाव रेल्वे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी धामणगाव तालुक्यातील मंगरुळ दस्तगीर या ठिकाणी सुद्धा मातोश्री फाउंडेशनने बेवारस मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले होते। त्यानंतर लगेच 2 ते 3 दिवसानंतर कुजलेल्या अर्धवट पार्थिव शरीराचे मातोश्री फाउंडेशनने स्वखर्चाने अंत्यसंस्कार धामणगाव रेल्वे येथे हिंदू स्मशानभूमीत पार पाडले। यावेळी मंगरुळ दस्तगीर येथील मातोश्री फाउंडेशनचे कार्यकर्ते, पोलीस कर्मचारी प्रवीण चौधरी, हवालदार दीपक पंधरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कडू उपस्थित होते। बोधिसत्व काळे, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।